साइंस कॉलेज के प्रोफेसर और माहिर माहौलियात किरण शल्लेवार ने मछलियों की अमवात पर बल्दिया उज़्मा की रिपोर्ट को मुस्तरद कर दिया है। इन्होंने कहा कि नदी में पानी का रंग नीला हो गया है और नदी में ड्रेनेज का गंदा पानी छोड़ा जा रहा है, जिसकी वजह से पानी जहरीला हो गया है। जबकि बल्दिया उज़्मा की 25 जून को आई रिपोर्ट में पानी में कुछ हद तक ऑक्सीजन की कमी को जाहिर किया गया था। हालांकि इससे इंसानों को नुकसान के अंदेशे मुस्तरद कर दिए गए थे, लेकिन रिपोर्ट में मछलियों की इतनी बड़ी तादाद में अमवात की कोई खास वजह नहीं बताई गई है। प्रोफेसर किरण शल्लेवार ने बल्दिया उज़्मा की रिपोर्ट पर सख्त एतराज़ करते हुए अपनी रिपोर्ट पेश की है, जिसमें नदी के पानी को जहरीला करार देते हुए मछलियों की मौत के लिए इस जहरीले पानी को जिम्मेदार बताया है। इन्होंने इल्ज़ाम लगाया कि बल्दिया उज़्मा गलत रिपोर्टिंग के जरिए इंसानी जानों को खतरे में डाल रही है। 13 तारखेला शुक्रवारी जवळपास 2 ते 2.5 टनमध्ये मासे तिथं मृत अवस्थेत पाळले गोदावरी नदीच्या परिसरामध्ये. तर त्या संबंधित महानगरपालिकेचे कमिशनर, त्यानंतर वॉटर पोल्युशनचे अध्यक्ष, त्यानंतर पाटबंधारे विभागाचे सर्व तिथं अधिकारी आले होते आणि त्यांनी सांगितले की लगेच 7 दिवसामध्ये आम्ही रिपोर्ट देऊ म्हणून. तर मी माझा रिपोर्ट तयार केला आणि त्यांनी 8-10 दिवसानंतर रिपोर्ट दिला. त्यांच्या रिपोर्टमध्ये आणि माझ्या रिपोर्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यात जो रिपोर्ट दिला ते अत्यंत चुकीचे आहे आणि दिशाहीन आहे. एक नंबर 2, तो परिसर जो आहे तो हद्दी येतो महानगरपालिकेच्या मध्ये. तिथं 16 ते 18 प्रकारचे नाले पूर्णपणे तिथं वाहतात आणि त्या नदीमध्ये ॲडिशन होतात. तिथलं पूर्ण पर्यावरण जे आहे ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. याला फक्त आणि फक्त जिम्मेदार महानगरपालिका, पाटबंधारे विभाग आणि वॉटर पोल्युशन बोर्ड, जी की चुकीची माहिती दिलेली आहे. तर त्या संदर्भात मी काल उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर म्हणजे जे DYSP साहेब आदरणीय फसके साहेब त्यांना निवेदन दिलं की एक ॲक्ट आहे पर्यावरणचं, वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 6(2) आणि 3(2) याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा ॲक्ट करावा. अजून एक पर्यावरण ॲक्ट आहे जो की 1986ला पास झालेला आहे. जो कोणी पोल्युशन तिथं क्रिएट करतो की जो कोणी त्याला जिम्मेदार आहे, हे ॲक्ट त्यांना लागू आहे. संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित पाटबंधारे विभाग आणि संबंधित वॉटर पोल्युशन बोर्ड नांदेड आणि औरंगाबाद यांच्यावर हे गुन्हा दाखल करावा असं मी DYSP आदरणीय फसके साहेबांना काल निवेदन दिलेलं आहे.